आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ज्येष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आरोग्यपूर्ण रहा. पीयूसी द्वितीय परीक्षेतही हिजाबबंदीचा नियम. डॉक्टर प्रमोद सावंत यांचे विविध ठिकाणी स्वागत. वळीवाच्या माऱ्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान. बेळगावात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी तयारीस प्रारंभ. लेकव्ह्यू हॉस्पिटलमध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार. केएलई आयुर्वेदिक कॉलेजचा पदवीदान समारंभ दिनांक 9 रोजी. पदवी अभ्यासक्रमात कन्नड सक्तीला हायकोर्टाची स्थगिती. भाजप ग्रामीण तर्फे स्थापना दिन विशेष कार्यक्रम संपन्न. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुती गली बेलगाम. मन भाए आराधना. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील 36 वर्षापासून नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या विरोधात ईडीने तक्रार दाखल केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र या वृत्ताला आता मेधा पाटकर यांनी दुजोरा दिलाय. गाझियाबाद भाजपाचे जिल्हा सचिव संजीव झा यांच्या तक्रारीवरून ईडीने मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान या सेवाभावी संस्थेविरोधात एफआयआर दाखल केली आहे. 2005 साली आंदोलनासाठीच्या पैशामधून मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप भाजपच्या नेत्याने केला होता. ईडीने राजकीय नेत्यांपाठोपाठ आता नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पात बुडीत क्षेत्रातील तमाम आदिवासींना न्याय हक्क मिळवून देणाऱ्या एनजीओवर कारवाई केल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या सर्व प्रकरणासंदर्भात मेधा पाटकर यांनी पहिल्यांदाच भूमिका मांडताना आमच्यावर झालेली कारवाई ही चुकीची असून हे आमच्यासारख्या जन आंदोलनाला व संघर्ष निर्माण कार्याला बदनाम करण्याचे कट कारस्थान आहे असं म्हटलंय. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आरोग्यपूर्ण रहा. जागतिक आरोग्य दिनी स्मार्ट न्यूजने साधला डॉक्टरांशी संवाद. 7 एप्रिल हा दिवस सर्वत्र जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. ते असे की जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना याच दिवशी 72 वर्षापूर्वी म्हणजे 7 एप्रिल 1948 रोजी झाली. त्यामुळे 7 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. आरोग्यामध्ये केवळ शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्याही तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट असेल तर त्या व्यक्तीला निरोगी म्हटलं जातं. पण स्वतःला फिट ठेवण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आहार आणि नियमित व्यायाम आपल्या शरीराला किती महत्त्वाचा असतो, तसेच आपल्या दातांची काळजी आपण कशी घ्यावी याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि जागतिक आरोग्य दिनानिमित्त स्मार्ट न्यूजने डॉक्टरांशी साधलेला हा संवाद. मधुमेहाशी संबंधित म्हणाल तर कोरोना काळात बऱ्याच रुग्णांना डायबिटीसची बाधा ज्यांना होती त्यांचं प्रमाण वाढलं किंवा ज्यांना नव्हती काठावर होते त्यांना परत डायबिटीसची मात्रा दिसून आली. असं म्हणतात की कोरोना इज अ डायबिटोजेनिक डिसीज. म्हणजे कोरोनामध्ये ज्यांना कोरोना झाला त्यांना डायबिटीस व्हायची शक्यता वाढली होती काही औषधांमुळे किंवा काही जेनेटिक्समुळे. तर मधुमेहाशी संबंधित अजून बोलायचं म्हटलं तर मधुमेहासाठी जास्त सध्या कारणीभूत असलेली आपली जीवनशैली आणि मधुमेहाच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आम्ही तेच सांगतो की पहिली ट्रीटमेंट आहे की तुमचं आहार, दुसरा आहे व्यायाम आणि तिसरा पर्याय आहे तो मग औषध. तर अजून याच्यात खोलात गेलं तर अजून मधुमेहामध्ये 2-3 प्रकार आहेत आपले महत्वाचे, जे टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज आणि जेस्टेशनल डायबिटीज म्हणतात. ह्या प्रत्येकाची वेगळी ट्रीटमेंट असू शकते, पण जे जास्त प्रमाण आहे ते टाईप 2 डायबिटीज आणि त्यासाठीच मी जे आता सांगितलं आहार, व्यायाम आणि ट्रीटमेंट हे 3 पर्याय जे आहेत ते.
त्यासाठी प्रत्येकाने आपलं आरोग्य सांभाळायचं असेल तर सुरुवातीला आपल्या आहारावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. मी काय खातो, किती खातो आणि कुठल्या वेळेला खातो. आणि त्याबरोबर नियमित व्यायाम मिनिमम 30 मिनिटं, कमीत कमी 30 मिनिटं, जो तुम्हाला कुठलाही जमेल असा व्यायाम, साधारणतः वॉकिंग आम्ही सांगतो किंवा त्यातला कुठलाही तुम्हाला जो शक्य असेल तो कमीत कमी 30 मिनिटं, असं आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस, म्हणजे आठवड्याला 150 मिनिटं व्यायाम हा झालाच पाहिजे प्रत्येकाचा. Good morning all. I wish everybody greetings of World Health Day. The foundation of World Health Organization in 1948 is marked by this day celebration, and since then every year April 7th World Health Day is celebrated, and there's a theme every year which will focus on the problem, health issue of that particular year. And this year the theme is Our Planet, Our Health, and you all know that we all are going through, or rather the last 2 years were very bad because of COVID, and we still continue to have lesser burden, but we do have. So keeping in mind the pandemic and the environmental issues, the theme is around this. So I request all to take care, wear mask, and try and see that we reduce the environmental problems by each one of us, by making sure we pollute it less. And every year this day is celebrated by creating awareness of global problem and create awareness of that. And so this year also, keeping in mind the theme, please all of you take care. And generally I would also like to tell everybody, health is the biggest achievement. So take care, eat well, sleep well, exercise lot, and have a very disciplined life. And I'm sure the purpose of World Health Day is going to be served. पीयूसी द्वितीय परीक्षेतही हिजाब बंदीचा नियम. मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या हिजाब बंदीचे आता सर्वत्र पालन करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेसाठी देखील या नियमांचे पालन करावे लागणार आहे. हिजाब परिधान करून येणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार नाही असे शिक्षण मंत्री BC नागेश यांनी स्पष्ट केले आहे. येत्या दिनांक 22 एप्रिल पासून दिनांक 18 मे पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. या परीक्षेच्या कालावधीत सर्व प्रकारचे नियम पालन करावे लागणार आहेत. या संदर्भात पदवीपूर्व शिक्षण खात्याने आदेश जारी केला आहे. राज्यातील सुमारे 90% पदवीपूर्व कॉलेजनी गणवेश सक्तीचा केला आहे. उर्वरित 10% महाविद्यालयांना याबाबत सूचना करण्यात आली आहे. राज्याच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांचे पालन करणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या नियमांची नोंद घेण्याचे आवाहन शिक्षण मंत्र्यांनी केले आहे. डॉक्टर प्रमोद सावंत यांचे विविध ठिकाणी स्वागत. गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा निवड झालेले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे गुरुवारी बेळगावात आगमन झाले. बेळगावात येताना जांबोटी येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. जांबोटी विभाग भाजपाच्या वतीने धनश्री सरदेसाई, पंडित ओगले यांच्यासह भाजप सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांचा पुष्पहार व शाल अर्पण करून सत्कारही करण्यात आला. त्यानंतर डॉक्टर प्रमोद सावंत यांनी बेळगावात येऊन येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वामुळे भाजपाला सर्व राज्यात यश मिळत आहे. त्यामधून आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर तेथून पुढे त्यांनी कोल्हापूर येथे प्रस्थान केले. वळीवाच्या माऱ्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान. गेल्या 15 दिवसांपासून तालुक्यात अधूनमधून वळीव पाऊस पडत आहे. यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा हतबल झाला आहे. बुधवारी पुन्हा झालेल्या वळीवामुळे सध्या तरी पावसाचे संकट कायम असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकीकडे काही पिकांसाठी पावसाची गरज असली तरीही कडधान्ये आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची समस्या वाढली आहे. सोमवारपासून सुरू असलेला पाऊस अद्याप विश्रांती घेत नाही. यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. शेत शिवारातील ज्वारी, हरभरा, वाटाणा, मसूर,
या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। काही शिवारांमध्ये जोंधळ्याला कणसे बहरून आले आहेत। या कणसांची तोडणी करण्याच्या कालावधीतच पाऊस पडत असल्याने जोंधळ्याची कणसे पूर्णपणे खराब झाली आहेत। यामुळे ज्वारी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत। रब्बी हंगामातील कडधान्य मळणीची कामे सुरू असतानाच पाऊस पडत असल्यामुळे कडधान्य पिकेही खराब झाली आहेत। वातावरणामध्ये उष्म्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अधूनमधून पाऊस पडत आहे। याचा भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे। बेळगावात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी तयारीस प्रारंभ। बेळगाव आणि हुबळी यांच्यामध्ये म्हणजेच कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीसाठी राज्य सरकारकडून आवश्यक प्रयत्नांना प्रारंभ करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली आहे। या संदर्भात बेळगावात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी याचा पुनरुच्चार केला। बेळगावापासून जवळच असणाऱ्या सामरा या विमानतळाने राज्यातील 3ऱ्या क्रमांकाची व्यवस्था पर्वणी साधत उत्तम कामगिरी सिद्ध केली आहे। आता नजीकच्या काळात बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मिती करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे। सुमारे 12 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला मात्र आतापर्यंत धूळखात पडलेला हा प्रवास पुन्हा चर्चेत आला आहे। या संदर्भात राज्याचे उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी हा प्रस्ताव सरकारसमोर मांडला आहे। राज्य सरकारसमोर कित्तूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीचे उद्देश मांडण्यात आले आहेत। या संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून पुढील पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे। लेकव्ह्यू हॉस्पिटलमध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार। महात्मा फुले रोड गोवावेस येथील लेकव्ह्यू हॉस्पिटलमध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार आणि जागतिक आरोग्य दिन असा संयुक्त कार्यक्रम गुरुवारी पार पडला। या कार्यक्रमात कोरोनाशी झुंज देऊन यशस्वी ठरलेल्या रुग्णांचा गौरव करण्यात आला। तसेच या कोरोनाच्या कालावधीत रुग्णसेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार झाला। रुग्णांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या रोपवाटिकेचे उद्घाटन यावेळी करण्यात आले। हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर शशिकांत कुलगोड यांनी उपस्थितांचे स्वागत केले। कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली, त्यानंतर रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर सूरज जोशी, निवृत्त अभियंता देवेंद्र हलगी, निवृत्त अधिकारी के.एस. पाटील, डॉक्टर प्रभू हळकट्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। केएलई आयुर्वेदिक कॉलेजचा पदवीदान समारंभ दिनांक 9 रोजी येथील केएलई संस्थेच्या डॉक्टर बी.एम. कंकणवाडी आयुर्वेदिक कॉलेजचा पदवीदान समारंभ येत्या दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे। येथील जेएनएमसी संस्थेच्या शताब्दी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयुष संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी.एस. प्रसाद तसेच राष्ट्रीय आयुर्वेदिक संस्थेचे नीती नियंत्रण विभाग अध्यक्ष डॉक्टर राकेश शर्मा हे उपस्थित राहणार आहेत। तसेच केएलई विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.ए. कोठीवाले हे यावेळी कार्यक्रमाचे वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुरेश कुमार शेट्टी उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात मागील 3 वर्षाच्या शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत। कोरोनाच्या कालावधीत पदवीदान समारंभ होऊ शकला नव्हता, त्यामुळे यावर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये 250 पदवी विभागाचे तर 32 विद्यार्थी पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी आहेत। आगामी नोव्हेंबर महिन्यात कॉलेजतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। त्याच्या माहिती फलकाचे अनावरण या कार्यक्रमात होणार आहे, अशी माहिती देण्यात आली। पदवी अभ्यासक्रमात कन्नड सक्तीला हायकोर्टाची स्थगिती। पदवी अभ्यासक्रमात कन्नड सक्तीच्या कर्नाटक सरकारच्या आदेशावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। बुधवारी याबाबत अंतरिम आदेश देण्यात आला। राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमात कन्नडसह कोणताही विषय सक्तीचा करता येत नाही। कन्नड सक्ती मागे घेण्यात यावी, सरकारच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करत संस्कृत भारती ट्रस्ट व काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती। मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील विभागीय खंडपीठाने यावर सुनावणी करताना अंतरिम आदेश जाहीर केला। गतवर्षी 7 आणि 15 सप्टेंबर रोजी कर्नाटक सरकारने कन्नड सक्तीबाबत आदेश बजावले होते, पण राष्ट्रीय धोरणा 2020 नुसार राज्य सरकारला पदवी अभ्यासक्रमात कन्नड सक्ती करता येत नसल्याचे खंडपीठाने सांगितले। कन्नडच नव्हे तर कोणतीही भाषा सक्तीची करता येत नाही, याविषयी केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर केले होते। त्यानुसार उच्च न्यायालयाने सरकारी आदेशावर स्थगिती दिली।
यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता। राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विषयाची सक्ती करता येत नाही, शिवाय या आदेशामुळे घटनेतील बोलण्याचा हक्क आणि व्यक्त होण्याचा हक्क हिरावून घेतल्यासारखे होईल असे म्हणणे याचिकाकर्त्यांनी मांडले। भाजप ग्रामीण तर्फे स्थापना दिन विशेष कार्यक्रम संपन्न। भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ग्रामीण विभागातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्त गावागावांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी उपक्रम आयोजित केले होते। बेळगाव ग्रामीण मंडळ मध्ये 6 गावांमध्ये स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आले, तसेच 32 गावांमध्ये महाआरती करण्यात आली। विजयनगर ग्रामीण मंडळ कार्यालयामध्ये सायंकाळी सत्यनारायण पूजा असे विविध उपक्रम राबवण्यात आले। ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवडगीमठ यांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम यशस्वी करण्यात आले। यामध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। भारतीय विमानतळ प्राधिकरणाने बेळगाव विमानतळावर पॅसेंजर बोर्डिंग लिफ्ट अर्थात ॲम्ब्युलिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। कर्नाटकात अशा प्रकारे पहिल्यांदाच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। विमानाने प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांसाठी बोर्डिंग वाहन म्हणून ॲम्ब्युलिफ्टचा वापर केला जातो। कमी गतिशील किंवा अपंग व्हीलचेअर वापरणाऱ्या विमान प्रवाशांना किंवा ज्यांना पायऱ्या चढताना अडचणी येतात अशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। ॲम्ब्युलिफ्ट हे एक वैद्यकीय हायलोडर किंवा हाय लिफ्टर आहे। विमानतळावरील कमी गतिशील प्रवास किंवा अपंग हवाई प्रवाशांसाठी विशेष सहाय्यक किंवा गतिशीलता म्हणून ॲम्ब्युलिफ्ट वाहन वापरले जाणार आहे। कर्नाटकातील बेळगाव विमानतळ येथे पहिल्यांदा त्याचा वापर केला जाणार आहे। गुणपत्रिकेतील नावात बदलासाठी लाच घेणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याला अटक। शिक्षणासारख्या पवित्र खात्यामध्ये गट शिक्षण अधिकारी पदावर सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्याने 1200 रुपये लाच मागितली। त्यामध्ये तो एसीबीच्या जाळ्यात सापडला आणि त्याला अटक करण्यात आली आहे। 10वीच्या गुणपत्रिकेत नावात दुरुस्ती करून देतो असे सांगत त्याने 1200 रुपयांची लाच मागितली होती। सौंदत्ती तालुका गट शिक्षण अधिकारी कार्यालयाचा क्लार्क व्यंकर रेड्डी हनुमर रेड्डी नगली याला एसीबीने लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई केली आहे। सौंदत्ती तालुक्यातील हिरेबुदनूर गावच्या मारुती गौडा पाटील आणि त्याचा एक मित्र अशा दोघांनी मिळून एसएसएलसीच्या गुणपत्रिकेमध्ये चुकलेले नाव दुरुस्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता। हे काम करून देण्यासाठी त्यांच्याकडे 1200 रुपयांची लाच मागण्यात आली होती। याबद्दल पाटील यांनी भ्रष्टाचार विरोध पथकाकडे एसीबीकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने धाड टाकत 1200 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून त्याच्यावर कारवाई केली आहे। सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याची आम आदमी पक्षाची मागणी।
बेळगाव परिसरातील सरकारी शाळांच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थी वर्ग या शाळांपासून दुरावला आहे। तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महाग होऊ लागले आहे। याची गंभीर दखल घेऊन आम आदमी पक्षाने आता सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू केले आहेत। यासाठी सर्वप्रथम जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून ही मागणी करण्यात आली। या संदर्भातील निवेदन गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की बेळगाव शहर परिसरातील सरकारी शाळांमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी योग्य आसन व्यवस्था नाही। काही ठिकाणी स्वच्छतागृहांची दुरावस्था झालेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। सरकारी शाळांच्या या अवस्थेमुळे खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे, त्यामुळे प्रामुख्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। यासाठी आम आदमी पक्षाने सरकारी शाळा सुधारल्या जाव्यात ही मोहीम सुरू केली आहे। सरकारने या शाळा सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदन सादर करतेवेळी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। सरकारी शाळांना भेटी देऊन तिथले आम्ही फोटोज घेऊन तिथली कंडिशन बघितली। अतिशय खराब कंडिशन आहे। प्रत्येक शाळेमध्ये लहान मुलांना बसायला बेंचेस नाही आहेत, टीचर लोकांना बसायला स्टाफ रूम नाही आहे, मुलांना खेळायला प्लेग्राऊंड नाही आहे, टॉयलेट्स नाही आहेत, वेळेवर जेवण मिळत नाही आहे तिथल्या लोकांना, म्हणजे लहान मुलांना 1ली ते 5वीपर्यंत मुलांना तर बेंचेस नाही आहेत, युरिनल्स नाही आहेत, लेडीज लोकांना मुलींना आणि मुलांना वेगवेगळ्या युरिनल्स नाही आहेत। निरंजन कारगी याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद। बेळगावच्या निरंजन श्रीनिवास कारगी याची पोर्टेबल वॉटर फिल्टर बनवणारा देशातील सर्वात तरुण संशोधक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे। निर्नल हे सहज हाताळण्याजोगे जलशुद्धीकरण उपकरण भारतातील सुरक्षित पिण्याच्या पाणी संकल्पनेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची शक्यता आहे। बेस्ट लीडर पुरस्कार मिळवणारा निरंजन आता पुढील वर्षापर्यंत निर्नल प्रकल्प मोठ्या पातळीवर नेण्याच्या विचारात आहे। देशातील अनेक भागांमध्ये सुरक्षित किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी गंभीर बनली आहे। ग्रामीण भागातील लोकांसाठी खर्चिक असलेल्या वॉटर फिल्टर मध्ये क्रांतिकारी बदल झाला पाहिजे असे मला नेहमी वाटायचे। यातूनच या सामाजिक समस्येकडे मी संधी म्हणून पाहिले आणि अत्यंत माफक दरातील पोर्टेबल वॉटर फिल्टरची निर्मिती केली असे निरंजन कारगी याने सांगितले। निरंजन यांचे माध्यमिक शिक्षण कॅम्प येथील सेंट मेरीज हायस्कूल येथे तर पदवीपूर्व अभ्यासक्रम त्याने GSS कॉलेज मधून पूर्ण केला आहे। त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। IT प्रकल्पासाठी संरक्षण मंत्र्यांची भेट। बेळगाव येथे IT प्रकल्प निर्मितीसाठी भूसंपादनाच्या हालचाली वाढल्या आहेत। याबाबत केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह खासदार अण्णासाहेब जोल्ले, इरान्ना कडाडी यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन सादर केले। बेळगावातील IT पार्क निर्मितीचा प्रस्ताव मध्यंतरी मागे पडला होता, आता पुन्हा त्याला चालना मिळाली असून भूसंपादनाच्या हालचाली वाढल्या आहेत। यापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन जमीन हस्तांतरण करण्याची मागणी आमदार अभय पाटील, माजी राज्यसभा सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केली होती। या कामाला अधिक गती मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार इरान्ना कडाडी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली। माजी जिल्हा पोलीस प्रमुखांची निर्दोष मुक्तता। रायचूर येथे तणाव स्थिती नियंत्रणासाठी पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांनी लाठी हल्ला केल्याबद्दल दाखल गुन्ह्यातून त्यांची निर्दोष सुटका नुकतीच झाली आहे। रायचूर जिल्ह्यातील तडकल गावात 16 जून 1994 ला सहकार बँकेतील थकीत बाकी वसूल संदर्भात तहसीलदार रामाचार हरवाळकर व निवृत्त CPI काशीनाथ आडी केल्यानंतर शेतकरी नेते हरवी शंकर गौडा, हरवी बसवन गौडा आणि शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला। त्यातून हिंसक परिस्थिती उद्भवली, त्यासाठी गोळीबार करण्यात आला। या संदर्भात बेळगावच्या CRE विभागाचे जिल्हा पोलीस प्रमुख काशीनाथ आडी आणि तहसीलदार रामाचूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। सदर खटल्याचा अंतिम निकाल एप्रिल 2021 मध्ये लागला। त्यात उभय दोघांना शिक्षा आणि दंड झाला होता, मात्र जिल्हा न्यायालयात अपील केले होते, त्यात दोघांची निर्दोष सुटका झाली आहे। अधिकाऱ्यांतर्फे ॲडव्होकेट श्रीकांत सत्तिगेरी यांनी काम पाहिले। गणेशपूरच्या डॉक्टर महिलेची गळफास घेऊन आत्महत्या। गणेशपूर येथील डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली। डॉक्टर भारती उपेंद्र येळगुद्री वय 49 असे मृत महिलेचे नाव आहे। कौटुंबिक कारणातून त्यांनी आपले जीवन संपवल्याचे कॅम्प पोलिसांनी सांगितले।
याबाबत पोलिसांना घरच्यांनी दिलेली माहिती अशी की डॉक्टर भारती यांचा 19 वर्षीय मुलगा त्यांचे ऐकत नव्हता, यामुळे ते सतत अस्वस्थ राहायच्या। यातूनच त्यांनी मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेतला, परंतु याच वेळी त्यांचे पती येथे दाखल झाल्याने त्यांनी तातडीने भारती यांना खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचाराचा उपयोग न होता बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला। कॅम्प पोलिसात घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी तपास करीत आहेत। कडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रा संपन्न। येथील विठ्ठल बिरदेव यात्रा रामनगर येथे रविवारी सोमवारी पार पडली। या निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते। सोमवारी सकाळी गावातून पालखी फिरवण्यात आली। विठ्ठल बिरदेवाचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। रात्री क्रांतीवीर संगोळी रायांना नाटकाचे आयोजन करण्यात आले होते। अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे होते। राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते फीत कापून नाटकाचे उद्घाटन करण्यात आले। ते म्हणाले, नाटकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलेला वाव मिळतो, यासाठी नाटक होणे आवश्यक आहे। निवृत्त सहाय्यक SP सदलगे, मलगौडा पाटील, गजानन कागणीकर, सुभाष मॅगेरी यांनीही मार्गदर्शन केले। ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीदेवी पाटील, उपाध्यक्षा प्रेमा नरोटी, माजी तालुका पंचायत सदस्य अक्षता कटांबळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बिरदेव कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते। बेळगाव शहर तालुक्यात 10 तर जिल्ह्यात 25 खून। शहर पोलीस आयुक्तालयासह जिल्ह्यातही खुनांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। गेल्या 3 महिन्यात बेळगाव शहर व तालुका परिसरात 10 खून झाले असून जिल्ह्यात एकूण 25 खुनाच्या घटना घडल्याने पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गेल्या 3 आठवड्यातील खुनांची संख्या लक्षात घेता शहरात 4 घटना घडल्या आहेत। रणकुंडये तालुके बेळगाव व निपाणी येथे 4 दिवसात घडलेली दोन्ही खून प्रकरणे सध्या चर्चेत आहेत। जानेवारी 2022 पासून 5 एप्रिल पर्यंतची आकडेवारी वाढत्या खुनांचे भयावह चित्र दर्शविणारी आहे। पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत जानेवारी 4, फेब्रुवारी 3, मार्च मध्ये 2 तर 3 एप्रिलला आणि रणकुंडये येथील खुनाची घटना पाहता या 3 महिन्यांमध्ये शहर व तालुका परिसरातच 10 खून घडले आहेत। जिल्ह्यात जानेवारी 4, फेब्रुवारी 5, मार्च 4 तर एप्रिलमध्ये 5 आणि निपाणी येथे 1 खून घडल्याची नोंद आहे। अधिक बहुतांशी खून हे क्षुल्लक कारणातून झाले आहेत। अनैतिक संबंधात अडसर किंवा माहिती झाल्यानंतर रागाच्या भरात आर्थिक व्यवहारातून हे खून झाल्याचे दिसून येते। पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव। जनतेच्या जीवनात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाची भूमिका महत्त्वाची असून विभागाला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे। येथील सुरेश यादव फाउंडेशन आणि संकल्प फाउंडेशन विभागाच्या पुरस्कार प्राप्तकर्त्यांचा गौरव करत आहेत, हे कौतुकास्पद आहे असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले। सुरेश यादव फाउंडेशन आणि संकल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटोनगर मधील येडियुरप्पा सभागृहात गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुख्तार हुसेन पठाण उपस्थित होते। त्यांनी या संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले। मुख्यमंत्री पदक विजेते ACPचे पोलीस निरीक्षक आडिवेश बुदिगोप, हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर, राज्य गुप्त दलाचे राजेंद्र बडसगोळ, बेळगाव टेक्निकल सेलचे प्रमुख दीपक माळवाडे व सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला। गुरु रोड लाईन्सचे संस्थापक गुरुदेव पाटील, ऑटोनगर प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष रियाज पठाण, दीपक कंगराळकर, महांतेश होंगल, एकनाथ आगसीमनी, संतोष मेराकार आणि रविराज पाटील हे देखील उपस्थित होते। समता शाळेचे अध्यक्ष शंकर बागेवाडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। अविनाश साबळेचा विक्रम। स्टीपल चेस मध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने AFI फेडरेशन चषक वरिष्ठ ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत 13 तास 39 मिनिट 43 सेकंद अशी वेळ नोंदवत नवीन विक्रम प्रस्थापित केला। 1992 मध्ये बहादूर प्रसाद यांनी नोंदवलेला विक्रम अविनाशने मोडीत काढला। जलतरण स्पर्धेत अनिश पै याचे यश। डेरवण मध्ये नुकत्याच झालेल्या जलतरण स्पर्धेत अनिश पै याने 2 रौप्य व 1 कांस्य पदक पटकावले। त्याने 200 मीटर वैयक्तिक मिडले व 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य तर 100 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात 1 कांस्य पदक पटकावले। त्याला प्रशिक्षक अजिंक्य मेंढके, अक्षय शेरगार, नितेश कुडुचकर, गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।